नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गरमागरम लाल भडक कट असलेली अस्सल कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळची रेसिपी. कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रश्श्या इतकीच कोल्हापुरी मिसळ ही सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे. ब्रेड बरोबर सर्व होणारी ही मिसळ म्हणजे एक पोटभरीचा मेनू आहे. हॉटेलमध्ये मिसळीबरोबर गरमागरम कट किंवा पातळ रस्सा अनलिमिटेड दिला जातो, जो खूपच टेस्टी असतो. त्यामुळे मिसळ खायला खूप मजा येते. हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही मिसळ बनवतात आणि सर्व करतात, पण मी इथे मिसळीची पारंपरिक पद्धत दाखवणार आहे. चला तर अशी ही कोल्हापूरची स्पेशल मिसळ घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया. मी इथे जेवढे साहित्य घेतलेले आहे त्यातून 8 ते 10 लोकांसाठी मिसळ बनते. मिसळीसाठी इथे मी मोड आलेली मटकी साधारण 4 वाट्या घेतलेली आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी घेतले आहे. सर्वात आधी आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी एका कुकरमध्ये थोडेसे तेल घालून ते तापल्यावर त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा फ्राय होत आला की यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित हलवून आता यावर मोड आलेली मटकी घालून 1 मिनिट परतून घ्यायचे आहे. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. आणि आता यामध्ये साधारण पाऊण तांब्या म्हणजेच पाऊण लिटर पाणी घालून झाकण लावून एकच शिट्टी काढून घ्यायची आहे, कारण मटकी जास्त शिजायला नको आहे. ही सर्व प्रोसेस तुम्ही कुकर न वापरता एका पातेल्यातही करू शकता. फक्त मटकी अर्धवट शिजवायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. एक शिट्टी झालेली आहे, प्रेशरही गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपली मटकी आता आपल्याला हवी तशी शिजून तयार आहे. आता मिसळीमधली महत्त्वाची स्टेप म्हणजे यासाठीचा मसाला किंवा वाटण बनवणे. वाटणावरच आपल्या संपूर्ण मिसळीची टेस्ट अवलंबून असते. तर आता वाटणासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. सर्वात आधी आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. खड्या मसाल्यामध्ये मी इथे घेतलेले आहेत 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 2 बदाम फुलाच्या पाकळ्या आणि 3 हिरवे वेलदोडे. हे सर्व आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. इथे मी फ्रेश खडे मसाले अगदी थोडेसेच घेतलेले आहेत फ्रेश फ्लेवरसाठी, कारण या कोल्हापुरी मिसळच्या रेसिपीमध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीही वापरणार आहे. त्यामध्येही गरम मसाले किंवा खडे मसाले असतात. त्यानंतर आता यामध्येच 1 टेबलस्पून जिरे आणि 2 टेबलस्पून धणे घालून सर्व एकत्र भाजून घ्यायचे आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर याच पॅनमध्ये 2 टेबलस्पून तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत आले की यामध्ये 1 चमचा खसखस घालून दोन्ही एकत्र छान भाजून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे. आपल्याला हे खोबरे आता भाजून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी भाजून घेतलेले खडे मसाले आणि धने जिरे जे होते ते सर्व बारीक करून घ्यायचे आहे आणि आता यामध्येच तीळ खसखस घालून पुन्हा एकदा सर्व एकत्र बारीक करून घ्यायचे आहे. आता यामध्ये सुके खोबरेही घालून सर्व एकत्र छान बारीक करून घ्यायचे आहे आणि हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता मिसळच्या वाटणासाठी ओला मसाला काय काय लागेल ते पाहूया. ओल्या मसाल्याच्या वाटणासाठी इथे मी घेतलेले आहेत 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 छोटे आल्याचे तुकडे, 2 मोठे चिरलेले कांदे, 2 चिरलेले टोमॅटो, अर्धा बाउल ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी कोथिंबीर. आता याच पॅनमध्ये थोडेसे तेल घालून यामध्ये चिरलेले कांदे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदे थोडेसे गोल्डन ब्राऊन होत आल्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि दोन्ही एकत्र व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या एका भांड्यात मगाशी फ्राय केलेले कांदा व टोमॅटोचे मिश्रण घालायचे आहे. त्यातच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे 2 छोटे तुकडे घालायचे आहेत. त्यानंतर अर्धा बाउल ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे
आणि हे सर्व एकत्र बारीक करून घ्यायचे आहे. एकदम बारीक पेस्ट होण्यासाठी 2-3 चमचे पाणी ॲड केले तरी चालेल. मी इथे थोडेसे पाणी ॲड केलेले आहे. आता आपली ही एकदम बारीक अशी पेस्ट वाटून तयार झालेली आहे. आता यामध्ये मगाशी सर्व कोरड्या मसाल्यांचे जे वाटण बनवलेले होते ते घालून दोन्ही मिळून एकत्र पेस्ट बनवायची आहे. अशा प्रकारे आपले मिसळीसाठीचे वाटण तयार झालेले आहे. आता एका मोठ्या भांड्यात तेल तापत ठेवायचे आहे. सर्व मसाला तेलात व्यवस्थित फ्राय होईल इतके तेल घालायचे आहे. मिसळच्या रेसिपीला तेल थोडेसे जास्तच लागते, कारण त्याशिवाय मसाला व्यवस्थित फ्रायही होत नाही आणि मिसळीला कटही येत नाही. तेल आता तापलेले आहे. आता या तेलामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी आणि रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे. तेलामध्ये चटणी आणि काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे मिसळीला छान लाल भडक असा कट येतो. परंतु एकदम तापलेल्या तेलात जर चटणी आणि मिरची पूड घातली तर ती करपू शकते. त्यासाठी या तयार वाटणापैकी थोडासा मसाला आपण या तेलामध्ये टाकूया आणि तो हलवून या तेलाचे टेम्परेचर थोडेसे कमी झाले की यामध्ये कोल्हापुरी चटणी आणि मिरची पूड घालून व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊया. आता हा उरलेला मसाला पण यामध्ये घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत सतत हलवत राहून भाजून घ्यायचा आहे. पण जर तुमच्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी किंवा तिखट उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार मिरची पूड आणि गरम मसाला पावडर मिक्स करून घालू शकता. आपला मसाला आता ऑलमोस्ट भाजून तयार होत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता याला कडेनी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला यामध्ये शिजलेल्या मटकीचे सर्व मिश्रण घालायचे आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून उकळी आणायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढा कट हवा आहे तेवढे गरम पाणी ॲड करायचे आहे आणि टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करायचे आहे. या स्टेजला तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी गरम मसाला पूडही तुम्ही घालू शकता. आणि आता या मिसळीला उकळी आल्यानंतर 5 मिनिटे बारीक गॅसवर असेच उकळत ठेवायचे आहे, ज्यामुळे तयार होणाऱ्या कटात सर्व मसाल्यांचा आणि मटकीचा स्वाद पूर्णपणे उतरतो. 5 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मिसळला किती सुंदर लाल भडक असा कट आलेला आहे आणि संपूर्ण घरात मिसळीचा घमघमाट सुटलेला आहे. आता आपण ही तयार मिसळ सर्व कशी करायची ते पाहूया. त्यासाठी एका प्लेटमध्ये एक मोठा बाउल घेऊन त्यामध्ये यामधली थोडीशी मटकी घालायची आहे आणि त्यानंतर यावर फरसाण घालायचे आहे. फरसाणाऐवजी तुम्ही शेवचिवडाही घेऊ शकता. त्यानंतर यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सर्वात शेवटी यावर हा कट घालायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून ब्रेड, लिंबू आणि कांद्यासह सर्व करायची आहे. अशी ही अस्सल कोल्हापुरी स्पेशल मिसळ खाताना यावर असा लिंबू पिळून ब्रेडबरोबर याचा आस्वाद घ्यायचा आहे. खूपच चटकदार आणि टेस्टी लागते ही मिसळ. तर या पद्धतीने नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.